प्रजापिता ब्रह्मा यांच्या शरीरामध्ये परमपिता शिव परमात्म्याचे अवतरण परमात्मा ब्रह्माच्या शरीरामधून ज्ञान द्यावा. 1969 त्यांनी शरीर सोडलं. त्याच्यानंतर दादी प्रकाशनी घडवलं. नंतर दादी जानकीजी आल्या. ते शक्ती स्तंभ आहे. दादी जानकीजींचा समाधी स्थळ आहे. आपण तिकडे पण जाऊया. पहिल्यांदा आपण हॉल बघूया. एशिया खंडातील सर्वात मोठा हॉल आहे. विजापूर किल्ला आहे. पुढच्यावर बसा 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 तिकडे बसा माताजी. बसून घ्या. ओम शांती. या एशिया खंडातील सर्वात मोठा हॉल आहे. विदाउट पिल्लर, मध्ये कुठलाच खांब नाही आहे. दिसतोय खांब मध्ये? हा, 450 फूट लांब आहे. 450 फूट लांब, 215 फूट रुंद, विदाउट पिल्लर. आणि सेंटरला हाईट आहे 50 फूट. कळलं का नाही? तर या ठिकाणी नोव्हेंबर ते मार्चच्या महिन्यामध्ये शिवबाबांचे अवतरण होत असते. ती परमात्म्याला भेटण्यासाठी लोक या ठिकाणी येतात. पूर्ण भारतामधून त्या सेंटरला त्याची संख्या दिली जाते. त्या संख्येनुसार या ठिकाणी येत असतं. तर इकडं जे आहे, हे जी साईड आहे हे लेडीजची आहे, बहिणी लोकांची. इथून अर्ध्यामध्ये बहिणी बसतात, माता बहिणी, आणि अर्ध्यामध्ये भाऊ बसतात तिकडच्या बाजूला. तर इथं FM सिस्टम आहे. जे आपल्याला हिंदी भाषा समजत नाही ते त्या भाषांमध्ये FM वर ट्रान्सलेशन जात असते. मग आता या ठिकाणी मध्ये हा पडदा पण लावला आहे. कारण की छोटे प्रोग्राम असतात ना, त्यावेळेस हा पडदा लावतात. कमी लोकांचा प्रोग्राम असतो तर पडदा लावतात. खूप सारा फुल भरून असणार 20,000चा प्रोग्राम असतो. नोव्हेंबर ते मार्च मध्ये एक प्रोग्राम 20,000 15,000चा असतो बाबांच्या मिलनचा. याचे सेवा केंद्र आहे आणि युनायटेड नेशनचे सदस्य पण आहे संस्था. तर आपण तर बघूच लागलो सगळीकडे. आता इकडे चप्पल काढायची नाही, चप्पल घालूनच जायचं मध्ये आणि राऊंड मारून यायचं लवकर बाहेर. कळलं का नाही? परत तिकडे दाखवायचे. अनेक प्रयत्न करते हैं, भक्ति करते हैं, पूजा करते हैं, तीर्थ यात्राओं पर जाते हैं. अनेक प्रकार से मनुष्य भगवान को प्राप्त करने का प्रयत्न करते हैं. किसी न किसी विधि के द्वारा हमें भगवान की प्राप्ति हो जाए, भगवान हमको मिल जाए. तो अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचार त्याशीच भजे. तो परमपिता परमात्मा शिव तो या सृष्टीवर आता अवतरलेले आहेत आणि ते आपलं काम करत आहेत. तर परमात्मा काय काम करतात, काय करतात काम, ते आपण त्यांची एवढी महिमा पूजा भक्ती करतो. कशासाठी करतो? कारण की परमात्मा नरकाला स्वर्ग बनवतात. नरकाला स्वर्ग बनवतात. तर कसे बनवतात? तर ब्रह्माच्या शरीरामध्ये परमात्मा आलेले आहेत आणि ते हे ज्ञान देत आहेत. या ज्ञानाला जेव्हा आपण आचरणामध्ये आणूया तर आपण मनुष्यच काय बनूया? देवता बनूया. दैवाचे संस्कार आपल्यामध्ये येतील. भारत स्वर्ग होता पण आपल्यामध्ये हे आसुरी गुण म्हणजे रावणाचे गुण आले ना आपल्यात. काम, क्रोध, लोभ, मोह, वासना, विकार आला. तर सतयुग मध्ये वासना विकार नव्हता. दृष्टीची सृष्टी होती. तर आता परत शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत ब्रह्माद्वारे, तुम्ही माणसापासून देव कसं काय बनणार. आणि ती सगळी तयारी झालेली आहे. देवता तयार झालेले आहेत. कळलं का नाही? आणि आता विनाशकाळ आपण पाहत आहोत. सगळं युद्ध, सगळं प्रकृती प्रकोप सगळं चालू आहे. तर थोडा समय उरलेला आहे. कलियुगाचा अंत होत आहे आणि सतयुगाची सुरुवात होत आहे. तर त्याआधी आपल्याला आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. स्वतः आपल्या आत्म्याला पावन पवित्र केले पाहिजे. तर परमात्म्याचे ज्ञान ऐकून परमात्म्याची आठवण केल्यावरच
आपल्या आत्म्यात ते गुण येतील, दैवी गुण. पण आपणच माणूस पुन्हा देवता बनू. आपण अजर अमर अविनाशी आत्मा आहोत. कोण आहात? आत्मा. मग आत्म्याच्या नात्याने आपण त्या परमात्म्याची संतान आहोत. जसा बाप असतो ना, आपला बाप, घरचा बाप आपल्याला प्रॉपर्टी देत असतो. बा मी मेलं की तुला हे धन दौलत जमीन जायदाद तुला, आहे का नाही? तसं परमात्मा बी आपला बाप आहे. परमात्मा काय आहे? बाप आहे. कशाचा बाप आहे? आत्म्याचा बाप आहे. तर आत्म्याचा बाप काय देतो? स्वर्गाची बादशाही. आता केव्हा देतो? आताच देतो. आताच तो द्यायला आलेला आहे. म्हणतात ना, देव आला द्यायला आणि झोळी नाही घ्यायला, आहे का नाही? तर आता परमात्म्याचे ज्ञान घेऊन सनी तुम्ही पवित्र बना, देवी गुण धारण करा. तर महाविनाशाच्या नंतर भारत भूमीवर श्रीकृष्ण येत आहेत, देवी दुनिया येत आहे. थोड्याच वेळात बघताय आपण. हे सगळे विनाश काळ सगळा सफाईसाठी आहे. परत सतयुगी येणार आहे. तर तेच संदेश परमात्मा तुम्हाला देत आहेत. कारण की तुम्ही ते परमात्म्याचे मुलं, तुम्ही बी आहोत, आम्ही बी आहोत, एका बापाची मुले आहोत. मग बाप सगळ्यांना देतो ना समान, पण घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे ना. जेव्हा तुम्ही बाबाची परमात्म्याची गुण धारण करता, परमात्म्याची आठवण करता, तरच तुम्हाला ते स्वर्गाची बादशाही मिळणार आहे. कळलं का नाही? कळलं का नाही उद्देश? कळलं का नाही? शिक्षण. कोण म्हणलं शिक्षण काय येतं? हे शिक्षण आहे. कळलं का नाही? बाबा रोज शिकवत्यात की माणसापासून देव कसं बनायचं. खोटं बोलायचं नाही, चोऱ्या करायचं नाही, दारू बिड्या प्यायच्या नाही. आपलं देवी गुण श्रीरामासारखं श्रीकृष्णासारखी गुण धारण करायची. हे रोज शिक्षण या ठिकाणी बाबा देत आहेत. कशासाठी? की महाविनाश काळ आलेला आहे. हे शरीर विनाश होणार आहे आता थोड्या दिवसात, सगळ्यांचंच, आमचं तुमचं सगळ्याच. आत्म्यात जे गुण भरलेले असतील देवी गुण, आणि तोच माणूस स्वर्गाला जाईल. स्वर्ग म्हणजे इथंच येणार आहे, वर कुठं नाही, इथंच भारताच्या धर्तीवरच सोन्याचे महल बनणार आहेत. कळलं का नाही? कळलं? ओम शांती.